नमस्कार मंडळी, मी रोल मॉडेल. कशा आहात तुम्ही सगळे? आज आपला गेटअप असं असणार आहे आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी चाललो आहे माझ्या आवडत्या कामापैकी एक. आता हे बघून तुम्हाला लक्षात आलंच आता मित्रांनो, सगळ्यात आवडीची गोष्ट मुलांची म्हणजे त्यांची स्वतःची बाईक वॉश करणं, मस्त एकदम क्लीन करून तिला छकामगा करणं. हा सगळ्यात मुलांचा एक आवडीचा विषय असतो आणि तो त्यांच्यासारखा माझा पण आहे. याच्यानंतर गाडी आपली रेडी झाली. मी चाललो आहे आता गाडीत पेट्रोल भरायला, कारण पेट्रोल आपलं ब्लिंक करत होतं. त्यामुळं मला पेट्रोल भरायला लक्ष्मी रोडला जावं लागलं. ते आपल्या ओळखीचेच सगळे लोक असल्यामुळं आपल्याला डायरेक्टली जाऊन तिथं पेट्रोल भरता येतं. आणि पेट्रोल मी टाकी फुल करा म्हणून असं सांगितलं, कारण मला 10 वेळा पेट्रोल भरायला खरंच नाही आवडत. थोडं टाका. एकदाच गेलं तर मी टाकी फुलच करत असतो. मग त्यांना मी बाय केला. ते माझ्या ओळखीचेच लोक होते आणि तिथून निघालो मी माझ्या भावाकडे. तो सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करत असतो, त्यामुळं मला रेग्युलर त्याला भेटता येत नाही. आणि आम्ही चाललो आहे आत्ता चहा घ्यायला मित्रांनो. चहा एवढा ऊन असूनसुद्धा आम्ही चहा पितो, आम्हाला कारण चहा खूप आवडतो. त्यामुळे आम्ही चाललो आहे चहा प्यायला. तर त्यानंतर जाणार होतो मी विमाननगरला. माझं इव्हेंट संदर्भात मला एक लोकेशन फायनल करायचं होतं. आम्ही आलो आहे विमाननगरला. एक इव्हेंटची मीटिंग होती, 2-3 मीटिंग करायच्या होत्या. इथं हा व्यंकटेश चहा, खूप चहा भारी भेटतो, खूप छान भेटतो. सोबत श्वेता पण आहे. हॅलो. आम्ही ती अजून रायन येतोय, प्रिन्स येतोय. तर आपण आलो विमाननगरमध्ये व्यंकटेश अमृतुल्य. चहाला वेळ नसतो, पण वेळेवर चहा पाहिजे. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे डेस्टिनेशनला. मी सांगतो तुम्हाला कुठं जाणार आहे. एक इव्हेंट आहे आमचा, करणार आहेत आम्ही. तर त्या हिशोबानं तुम्हाला सांगतो आम्ही कुठं चाललो आहे ते. खूप वेळ झाला आम्ही प्रयत्न करतोय, आम्हाला अजून काय प्लेस मिळाले नाही. रायन, श्वेता, आपल्याला प्लेस मिळाला आहे का अजून? नाही, अजून बघतोय आम्ही, शोधात आहे. आणि कुठं व्ह्यू चांगला दिसत असेल आणि मी तिथं फोटो नाही काढला आणि व्हिडिओ नाही काढला, असं कधी होणारच नाही आहे. त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला आणि आम्ही निघालो आता दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या ठिकाणी जायला.